तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळीच्या निवडणुकीत शिवसेनेतल्या असंतुष्टांसह आपल्याला भाजपचाही अंतर्गत पाठिंबा असल्याचं नारायण राणे म्हणालेत। तर माझ्याकडे न पाहता नारायण राणेंकडे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघून म्हणजे माझ्याकडे बघून मतदान करा असं आवाहन उमेदवार निलेश राणे यांनी केलंय। माझ्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या नाही, मी निवडणुकांना कधीच महत्त्व दिलं नाही। एक जिंकलेला उमेदवार आणि एक हारलेला उमेदवार मी राहिलेलो आहे। माझ्यासाठी आता व्यवस्था समान झालेली आहे, पण जेवढं काय उर्वरित आयुष्य राहील ते माझ्या मच्छीमारांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, माझ्या कोकणातल्या विषयासाठी, पर्यटनासाठी, किनारपट्टीसाठी, विकास कामांसाठी जेवढं काय करता येईल तेवढं मी करणार। तुम्ही फक्त असाच आशीर्वाद ठेवा। असा एक पक्ष नाही जो ही निवडणूक लढवतोय रत्नागिरी सिंधुदुर्गाची की आम्हाला पाठिंबा नाही। मी कोणासमोर आलो दादा तुमच्या बरोबरच, आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमची लढतही शिवसेनेबरोबर नाही। आम्ही एकतर्फी आमचा विजय होणार। आम्ही निर्विवाद आहे, ते निर्विवाद लढत नाही। लढत करायला आमच्या तोडीचा माणूस पाहिजे ना।